ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले की ओंकारेश्वर देवता, म्हणजे देवता हा जो शब्द आहे, तर हे देवता म्हणजे काय आहे नेमकं? तर मंडळी, असाच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. हं? की ओंकारेश्वर हे तर महादेवाचं नाव आहे, बरोबर आहे? मग ही देवता काय प्रकार आहे? आम्ही कुठे दुसरीकडे असं मंत्रामध्ये देवता असं काही जास्त ऐकलं नाही ओंकारेश्वरच्या ह्याच्यामध्ये. मग ही देवता काय प्रकार आहे? तर मंडळी, थोडक्यात सांगायचं म्हणजे मी जी का ओंकारेश्वरची मंत्र साधना करत होतो, आणि अजूनही करतो. मंत्र साधनेतून जे एक दैवी शक्ती निर्माण झाली अथवा दैवी शक्ती मला जी काही प्राप्त झाली, हं? त्या शक्तीचं नाव देवता. देवता. हं? म्हणजे मी जे तुम्हाला काही घरगुती काही सोपे सोपे मार्ग सांगतो, काही समस्येवर बोलतो, मंत्र साधना करतो, त्या साधनेमधील ही दैवी शक्ती म्हणजे देवता आहे आपल्याकडे. आता इतर ज्याच्या त्याच्या डोक्याप्रमाणे विचार वेगवेगळा करीत असतील, पण माझ्या दृष्टीने अगर मला जे काही प्राप्त झालेलं आहे त्या शक्तीला मी देवता म्हणतो. म्हणून मी ओंकारेश्वर देवता. ओंकारेश्वर तर सर्वांना माहीत आहे, एक शंभूचं महादेवाचं नाव आहे. मग ही देवता, तर ही शंभूची सेवा करत असताना, भक्ती मार्ग शिरत असताना अथवा त्याच्यातून काही मला काही मंत्र साधण्यातून काही प्राप्त गोष्टी झाल्या, त्या शक्तीचं नाव देवता आहे, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा ही देवता मंत्र उपचारामध्ये, मंत्र साधनेमध्ये वापरतात. अगर तुम्हाला मी जी काय सकाळी मंत्र पाठवतो त्यामध्ये देवताचा उल्लेख केलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की ओम नमो ओंकारेश्वर देवताय आणि कामिनी हा एक प्रकार आलेला आहे. ही जी कामिनी वगैरे जी आहे ती मंत्रातले, हे सर्व काही आहेत ना, हे साधनेतलेत, मंत्र साधनेतलेत. म्हणजे बरेच मंत्र मी जे काय तुम्हाला पाठवत असतो सकाळी, ते प्रत्येक मंत्र ही सिद्ध केलेले आहेत. पूर्ण मंत्र जे मी तुम्हाला जे पाठवतो ते सिद्ध केलेले आहेत, जेणेकरून मी सिद्ध केलेले मंत्र तुमच्या म्हणजे मोबाईलवर जातात, जेणेकरून तुम्ही ते मंत्र जर वाचले अथवा मनन केले तर एक तुम्हाला त्याचा फायदा व्हावा, या उद्देशानं मी तुम्हाला शुभ सकाळमध्ये हे पाठवत असतो. पण बऱ्याच मंडळींना ह्याचा अर्थ बी कळत नाही. अगर हे का पाठवतो, बऱ्याच जणांना त्रास सुद्धा होत असू शकतो. हो, हे काय आहे बाबा सकाळी सकाळी एवढे मोठे. पण माझा उद्देश ही तुम्हाला एक मंत्र साधण्याचा काहीतरी उपयोग व्हावा, आणि तुमचं कुठं आलेलं काम असेल ते मार्गी लागावं, देवाचा आशीर्वाद असावा, या उद्देशाने मी सकाळच्या वेळी असे मंत्र पाठवत असतो, सिद्ध केलेले, आणि ते दररोज केल्या जातात. दररोजचे दररोज त्यामध्ये एक शक्ती येण्यासाठी मी तो मंत्र उच्चारला जातो आणि पाठवला जातो तुम्हाला. बऱ्याच जणांना अर्थ कळत नसेल, अगर त्याचं काही गांभीर्य माहीत नसल्यानं त्याचं महत्त्व नाही माहिती, पण हे महत्त्व त्याच्या मागचं असं कारण आहे. तर आता मी पूर्वीसारखे सगळ्यांना मंत्र पाठवत नाही. कुणाला मला ज्याला मेसेज केलेला आहे, अगर मला करतात, माझ्या संपर्कात आहेत, त्यांनाच फक्त मी हे मंत्र पाठवत असतो. तर पूर्वी सर्वांनाच पाठवतो, माझ्या संपर्कात सगळ्यांनाच पाठवतो. आता नाही, माझ्याशी संपर्क सतत राहतात
संपर्कात अशा व्यक्तींनाच माझे हे मंत्र सिद्ध केलेले पाठवत असतो. कारण विनाकारण मंत्र पाठवणं काहींना रुजत पण नाही. खूप लोक विचित्र येतं. तरी तुम्हाला जरी त्याचं महत्त्व कळलं नसेल तर मी आज तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. तर ते तुम्ही जरा गांभीर्यानं घ्या आणि मंत्र उच्चार करत जा. मी पाठवले टाइमपास नसतो एवढं लक्षात घ्या. तुमच्या फायद्यासाठीच ते मंत्र आहेत. ओम नमः शिवाय. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि